नमस्कार मित्रांनो. तर आज मी सकाळी उठून निघालो माझ्या लाडक्या शेताकडे आणि घेतली वाट शेताची. दीदी काय झाला? काय झाला? हा? चप्पल कुठे तुझी चप्पल? वाटेतील झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि मातीचा सुगंध सगळं अगदी मनाला शांत वाटत होतं. आणि शेवटी शेतावर पोहोचलो. थोडं विश्रांती न घेता लगेच गवत कापायला सुरुवात केली. मग सुरू झाला खरा शेतकरी दिवस. कधी कधी अंगावर ऊन जाणवत होतं, पण मन मात्र मातीच्या गंधात हरवून गेलं होतं. मग शेतातली थोडीफार कामं आटोपून घेतली. थोड्या वेळात बाबाही आले आणि आईने पाणी आणलं आणि थोड्याच वेळात आमचं सगळं कुटुंब शेतावर एकत्र आलं. आणि ही आमची छोटी मनुताई. आणि आमच्या मनुताईला पण खूप कामाची आवड, तर तीही आज आपल्या शेतावर मस्त काम करण्यासाठी आली होती. शेती म्हणजे केवळ मेहनत नाही, तर ती आपल्या मुलांशी जोडलेली एक भावनिक नाळ आहे. आपली शेती ही फक्त शेती नाही, तर एक जीवनशैली आहे. आणि आपल्याला हे शेती जी आहे ती आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवते. आणि निसर्गाशी जोडलं म्हणून हे जीवन आपल्याला जगताना एकदम समाधान मिळतं. शेतावर आल्यावर इथे एकदम शांतता मिळते. ना वाहनांचं गाड्यांचा गोंगाट नाही, धूर नाही, आणि फक्त निसर्गाचा श्वास आणि पक्ष्यांचा इथे मंजूर सुमधुर असा आवाज ऐकायला मिळतो. तर शेतावर आलेलो खूप मस्त वाटतं. दोन्ही बाजूने लावलेली झाडं, चारही बाजूने डोंगर, वाऱ्यावर हलणाऱ्या पाण्याची सळसळ आणि वरती आकाश, किती छान आणि प्रसन्न वाटतं. आज माझ्या शेतावर माझे संपूर्ण कुटुंब या शेतीत सहभागी आहे. आई, बाबा, बहीण, बायको, सर्वचे सर्व आम्ही आज शेतावर आलेलो आहोत. संपूर्ण गवत कापलं, नीट गोला केलं आणि बाहेर फेकलं. आणि मग आली दुपारची वेळ. आईनं प्रेमानं स्वयंपाक केला होता. गरम गरम भाकरी, पिठलं ठेचा आणि वरण भात आणि भाजी. सगळं कुटुंब एकत्र बसून जेवलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी छान प्रकारे जेवण केलं. आणि तो आनंद, त्या गप्पा, हेच खरं सुख आहे. आणि हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. छान जेवण झाल्यावर पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलो. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून अशाच आपल्या मातीच्या गोष्टी घेऊन लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.